आनंदाचा हव्यास आणि दुःख या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. मित्रो, सातत्यानं सर्व जगाचा आनंद माझ्या झोळीत पडावं अशी अपेक्षा घेऊन आपण जेव्हा जगायला लागतो तेव्हा आपल्याला आपल्या झोळीत आनंद न दिसता दुःख दिसते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर आणि अवास्तव अपेक्षा जेव्हा आपण करून जगायला लागतो तेव्हा आपल्या दुःख पदरात पडतं. अवास्तव अपेक्षा म्हणजे काय? अग्नीकडून थंडाव्याची अपेक्षा, बहिऱ्याकडून ऐकून घ्यावं ही अपेक्षा, म्हणजे अवास्तव अपेक्षा जे वास्तवातच नाही, जे प्राणी या जगात अस्तित्वात नाही त्या प्राण्याची मागणी करणं हे अवास्तव आहे. तर एक जण देवाला म्हणाला, देवा मला न भांडणारी बायको दे, माझी एवढीच अपेक्षा आहे. देवाने त्याला सांगितलं, वत्सा बापू, न भांडणारी बायको या जगात अस्तित्वात असती, असं काहीतरी अस्तित्वात असलं असतं तर मी केली नसती का? आणि न भांडणारी बायको हा काही प्रकार ह्या जगामध्ये अजून तरी जन्माला आलेला नाही. त्यामुळं तू ती अपेक्षा सोडून दिलेलं बरं राहील वत्सा, असं देवाने त्याला सांगितलं. तर तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये गुणदोषासह तुम्हाला जर स्वीकारता आलं तरच तुम्ही आनंदी राहू शकाल. तुम्ही सर्व 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 गुणाची अपेक्षा करत असाल तर तुम्ही दुःखी. एक गाडीवर प्रवास करत होते. गाडी प्रवास करत असताना कारमधून तो खरं तर प्रवास होता. एक जण थोडा गचका लागला की हिरवगार तोंड करावं आणि मूड ऑफ करून घ्यावा. त्याचा सगळा प्रवास संपला तर त्याचं मूड ऑफ करून घेणं, तोंड हिरवगार करणं, दुःखी होणं, ह्या शासनाला शिव्या घालणं, अधिकाऱ्याला शिव्या घालणं, गुत्तेदाराला शिव्या घालणं, सगळं चालू होतं त्याचं पूर्ण वेळ. आणि लोक त्याच्यासोबत ते 2-3 होते, त्याची मजाक उडवत होते, हसत होते. बरोबर सर, बरोबर तुमचं खरं आहे, वाह, द्या शिवाय अजूनच्याच द्या, आधी एकमेकाच्या हातावर टाळ्या मारत होते. तो म्हणत होता यांना की तुम्हाला कसं काय दुःख होत नाही. एकानं सांगितलं, मला पाळण्यात घातल्यावर होते म्हणला. थोडं गाडी धक्का बसली की असं पाळण्यात उडाल्यासारखं, जसं उडू लागलं तसं बी आनंदित होतो म्हणला. चेंडू उडाल्यासारखा, चेंडू उडालेला पाहून जसा मला आनंद होते लहानपणी तसा आनंद व्हायला म्हणला मला. मित्र, म्हणजे लोक एकच घटना असते, एकच प्रसंग असते, त्या घटना आणि प्रसंगाकडे माणसं कशी प्रतिक्रिया देतात त्यावर त्यांच्या जीवनात सुख आणि दुःख अवलंबून असतं. एकदा एक रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर एक मुलगा आनंदानं उड्या मारत होता. बापाकडे आनंदानं उड्या मारत गेला. बापाला वाटलं माझं पोरगं मेरिटमध्येच आलं. मग काय रे किती पर्सेंटेज, लई बाबा छान, लई मस्त 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 म्हणू लागला. मग कसं मस्त आहे, लय मस्त झालाच काय पास? अहो ते सांगूच नका बोला, आता काही विषयच नाही राहिला. बोललं कसं काय? माझ्या वर्गातले सगळे नापास म्हणला. हा बाप म्हणला,
बरं झालं म्हणला, मायला सगळे नापास झाले म्हणला, रडत बसले असतील घरी, तोंड एवढंसं करून त्याचे बाप लय उड्या मारत होते, म्हणजे पोरं पास होतात पण. आता बस वागा वागा रे वागा, तू एकटं नाव कमवलास रे बेट्या. नाही 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 नाही, मला तसं काय तुम्ही तसं काय समजू नका मला. मी पण नापास. आता एवढा आनंद कस काय सगळ्यासोबत आपणही झालो, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे, घटना एकच, त्याच्यावरची प्रतिक्रिया. याचा अर्थ असं तुम्ही मी नापास होण्याचं समर्थन नाही करत. हे वस्तुस्थिती, तुम्ही जे घटना आणि प्रसंग त्याच्यातून तुम्हाला काय घ्यायचं आहे तुमचा विचार आहे, मी काही कोणावर लादत नाही. हे प्रसंग जे काही आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एवढाच तो भाग आहे. आणि आपल्याला असं एक वाटत राहतं आयुष्यात, आनंद कुठून तरी बाहेरून येत असतो. आनंद कुठून तरी बाहेरून येत असतो, जसा एखादा व्यक्ती भेटायला यावा तसा. असं आनंद भेटायला येत नसतो. स्वतःच आनंदी असणं, स्वतःला आनंदी बनवणं हे आवश्यक असते. आय एम हॅप्पी, मी आनंदी आहे, माझे विचार आनंदी आहेत, माझ्या भावना आनंदी आहेत, माझ्या कल्पना आनंदी आहे. त्या जगामध्ये सर्वत्र मी आनंद पाहतो. आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे आनंद गडे. अशीच माझी अवस्था असते. एक जण मला म्हणाला, सर बायको रोज भांडते, मला कसं काय आनंदी राहावं. त्याला म्हटलं, ते बघ, ते समोरून आले, त्यांना विचार. ते समोरून आल्यानंतर त्याला विचारलं की तुम्ही कसं काय आनंदी, तुमच्या घरात काय भांडणं वगैरे काही असतात का. हायली कशाचे भांडण, कशाचं काय म्हणला. मग अरे लय मजा आहे म्हणला. कसं काय. तिनं जेव्हा बेलनं भांडं फेकून मारते आणि जेव्हा तिचं भांडं असं हुकते भिंतीला लागते आणि तिचं भांडं हुकलं, याच्या नादात मी हसतो म्हणला. आणि तिला जेव्हा मी मारतो भांडं फेकून, बेलनं फेकून, तेव्हा माझं मारलेलं जेव्हा हुकते तेव्हा ती हसते म्हणला. आमच्या घरात हास्य आनंद असतो म्हणला. आता बघा, आता तुम्हाला वाटेल की हे काय भानगड आहे, हे काय आहे ते तुम्ही बघून घ्या. असं तर आनंदी भावना, आनंदी कल्पना, आनंदी विचार हे तुम्ही बाळगत असाल तर तुम्ही आनंदी. वेची ते वचन जेने राहे समाधान. समाधान म्हणजे निष्क्रिय नाही आहे, त्याच्यामध्ये आनंद मानून जे काही आपली क्षमता आहे, आपलं कौशल्य आहे, आपले शहाणपण आहे, त्याचा उपयोग करून शक्य ते विधायक मिळवत जगणं, त्याला आनंदी म्हणतात. अविधायक, बेकायदेशीर तुमच्या प्रयत्नानं, तुमच्या क्षमतेनं, तुमच्या कौशल्यानं, तुमच्या शहाणपणानं बेकायदेशीर बाबी जर घरात आणून ठेवल्या तर तुम्हाला झोप कशी असू शकेल. आता या जगात ईडी आहे की नाही. ईडीची भीती कोणाला. तुम्हाला भीती आहे का. नाही. ईडीची भीती कोणाला आहे. ज्यांना काही आहे थोडंसं इकडे तिकडे, त्यांना भीती आहे. तसं तुम्ही आयुष्यामध्ये, आपल्या जेव्हा आयुष्यात काही बेकायदेशीर असते तेव्हा आपण अस्वस्थ होणार म्हणजे होणार. आपल्याला जेव्हा पराभवाची, अपयशाची भीती वाटते तेव्हा अस्वस्थ होणार म्हणजे होणार. ही गोष्ट आपण लक्षात ठेवू. मग आपण काय करायचं. आपल्याला
जे जे काही बेकायदेशीर आहे त्याचा त्याग करणं हे आनंदी जीवनाचं एक सूत्र आहे. दुसरा 4 मजली भ्रष्टाचार करून बांधला म्हणून तुम्ही एका मजल्यात मुझे नींद न आये मुझे चैन न आये म्हणून जर त्रास करून घेत असाल तर त्या 4 मजली बिल्डिंग मधून एखाद्या दिवशी बेकायदेशीर मालमत्ता म्हणून त्याच्यावर जेव्हा धाड पडेल तेव्हा तो रडारड करेल, तेव्हाचं चित्र तुम्ही आठवून बघा. मग तुम्हाला आहे त्या एकाच बिल्डिंगमध्ये, एकाच बंगल्यामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटायला सुरू होतील. तुम्ही चित्रच फक्त बघून बघा, कल्पनाच करून बघा. मग तुम्ही थोड्या वेळ कल्पना करून बघा, तुम्हाला आनंद 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 असं होईल. लक्षात आलं? आणि आपल्याकडे जे काही आहे त्यात समाधान माना, आनंद माना. आणि जे काही आपण मिळवलेलं आहे कष्टानं, त्यातलंही काही जण हिसकावून घेतात, लुबाडून घेतात. अशा प्रसंगी कसं आनंदी राहायचं असा एकाचा प्रश्न आहे. त्याला मी सांगितलं आंब्याकडे बघायचं, तोर आलेल्या आंब्याकडे. ते तोर आलेला आंबा असा तोरानं व्यापलेला असतो संपूर्ण, आणि मग काही दिवसानंतर बघायचं कमी कमी होत जातो. आणि जेव्हा फळं येतात अजून कमी कमी होऊन, फळं काही तोर असतो त्याच्यात काहीच तोराला फळं धरतात, ते गळून जातात बाकीचे. आणि आलेले आंबे सुद्धा सर्व घरापर्यंत येतील असं काही नाही. घरापर्यंत आले तर बाजारापर्यंत नेईपर्यंत आपल्याला किती हातात राहतील हा एक प्रश्न आहे. पुन्हा बाजारामध्ये त्याला भाव किती मिळतो हा एक प्रश्न आहे. त्याच्यात किती नाचतात हा एक भाव. आणि मग कितीतरी वाट्याला कमी येतं. तसं आयुष्यामध्ये तुम्ही काही प्राप्त केलेलं आहे, सगळ्याच गोष्टीचा तुम्हाला आस्वाद घेता येणार नाही. तुमच्या कष्टातलं काही गोष्टी इकडे तिकडे जाऊ शकतात. आता काही जणांचं एक अशी भ्रामक कल्पनेमध्ये जगण्याची सवय लागलेली आहे. ज्याच्याकडं पैसा जास्त, खिशात पैसे ज्याच्या जास्त, त्याचा आनंद जास्त, म्हणला एक जण मला. मी म्हटलं तथागत गौतम बुद्धांचा चेहरा कधी बघितला का? फोटो बघा तुम्ही, त्यांचं जीवन बघा. आनंदाचा सागर, आनंदी जीवनाचे सूत्र ज्यांनी दिले, दुःखमुक्तीचा ज्यांनी जगाला, जी प्रसन्नता त्यांनी अनुभवली, जे ते सगळं ज्ञान ज्यांनी संपादन केलं, आनंदमय जीवन झालं. संत ज्ञानेश्वरांकडे कधी बघा, त्यांचा जे प्रसन्न चेहरा आहे. यांच्या दोघांचंही अकाउंटच नव्हतं, आणि अकाउंटमध्ये नव्हतं आणि काही त्यांच्याकडे पैसाही नव्हता, तरी ते आनंदी स्वरूप होते. ज्याच्याकडे जास्त पैसा तो आनंदाने उड्या मारला असता, तर श्रीमंत असणाऱ्याने झोपेच्या गोळ्या घेऊन झोपले नसते, दारू पिऊन झोपले नसते. अनेक जण, बरं का, सगळेच नाही, अनेक जण. लक्षात आलं? मग ज्याच्याकडे पैसे जास्त, त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून व्हायला असता, असा आनंदानं तो उड्याच मारत राहिला असता. राहते का? जो अनेकदा झोपडीतल्या माणसाच्या चेहऱ्यावर जे काही समाधान आणि आनंद आणि सुख आहे, बापो, 100 मजली इमारतीतल्याला सुद्धा तेवढा सुख आनंद काही जण घेत नाही. आनंदाची पातळी ही विचारावर, समाधान मानून घेण्यावर,
सकारात्मक भावना बाळगवण्यावर, या जगाच्या कल्याणाचा विचार करण्यावर आहे. सर्वे सुखेन संतु सर्वे निरामय, सबका भला होये रे. आता माझी माय, आम्ही अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातले, कष्टाच्या शिवाय आमच्याकडं एकही खडकू कुठला नव्हता. 40-42 किती जे काही तापमान असायचं, काही तापमान मोजत बसला नाही आम्ही. त्या तापमानामध्ये, प्रचंड तापमानामध्ये सुद्धा ती कष्ट करायची. सगळं ती चिपाड्या वेचायची शेतामध्ये, मी पण वेचू लागायचो. बाबा भाऊ हे पण असायचे सोबत, ते पण वेचू लागत. आणि मग ते चिपाड्या वेचल्यानंतर असा ढीग जमायचा. आणि ढीग जमल्यानंतर त्याला विस्तू दुसऱ्यांच्या बाजूच्या शेतात वगैरे जर असेच असेच ते फुकून देऊन तर तिथला विस्तू ते आणून याच्यावर टाकायचे आहे, त्याला फुकायचे. मी तिला म्हणायचो, माय आपल्याकडे काडी पेटी आहे, त्याला लाव की. नाही, एक काडी नाश होऊन जाते, कशाला करायचं, आहे की इथं बाजूला, तिथून आणायचं. तिथून आणायचे. आणि मग ते पेटल्यानंतर ते जळल्यानंतर आजूबाजूला ते काही तसंच न जळलेले काही धसकट म्हणतात त्याला, ते राहायचे. पुन्हा त्या जळू लागलेल्या बाजूला जे धसकट पुन्हा जाळ विजून शांत झाल्यावर ते पुन्हा जळत नाहीत म्हणून ते जाळ चालूच असताना ती जवळ जाऊन ते मध्ये असं करायचे. मी जर जवळ जावलं तर मला येऊ द्यायचं नाही म्हणते, उष्णता लागते. मग म्हणजे आग्नीला वरून सूर्य आग ओकत असताना, वरून तो जाळ आग ओकत असताना पुन्हा ती अजून अग्नीच्या जवळ जाऊन चिपाड मध्ये टाकायचे. त्यावेळेस देखील तिच्या चेहऱ्यावर कधी त्रागा आणि माझ्या वाट्याला हे का दिलास परमेश्वरा म्हणून कधी दुःख व्यक्त झाल्याचं ऐकलं नाही. पण काही जण फॅनमध्ये असताना, फॅन नसताना फॅन म्हणून रडतात, फॅन आल्यानंतर AC म्हणून रडतात, आणि AC मध्ये राहताना पुन्हा फॅन. तुम्हाला मिळत असेल तर घ्या, काही अडचण नाही, पण दुःख करू नका. म्हणजे एकीकडं हे जीवन आम्ही जे पाहिलं, अनुभवलं, एकीकडे इकडलं काही लोकांचं पाहतो, ह्याचा जो महत अंतर आहे. म्हणून लक्षात आलं की त्यावेळी ती मस्त आनंदातच. मित्र, ज्यांना सातत्यानं आहे त्या परिस्थितीबद्दल त्रागा करण्याची, चिडचिड करण्याची, वैताग करण्याची सवय दडलेली असते, ते या जगात त्यांना कोणीच आनंदी करू शकत नाही. आपण आपल्या कृती आणि आपल्या उक्तीनं जे काही प्राप्त केले ते आपलं जीवन असते. दुसऱ्याचं जीवन हे आपलं जीवन असत नाही. त्याचं त्याच्यासोबत, आपला आपल्यासोबत, त्याचा धर्म त्याच्यासोबत, तुमचा धर्म तुमच्यासोबत. लक्षात आलं? त्याचं जीवन त्याच्यासोबत, तुमचं जीवन सोबत. माझी माय म्हणायची, दुसऱ्याने सोन्याची सरी लेवली म्हणून आपण काय फाशी घ्यायचं का? आहे त्या सिच्युएशनमध्ये आनंदी राहायचं आणि आनंदासाठी जे काही कृती करता येईल ते करायचे. एक जण बाजूच्या घरामध्ये 1 लाखाचा TV आल्यानंतर
शेजाऱ्याच्या घरी 1,00,000चा टीव्ही आल्यानंतर बाजूचे 2-3 शेजाऱ्यांच्या घरामध्ये झोपच नव्हती, कारण त्यांच्याकडे 25-30 हजाराचा टीव्ही. का? तुलना त्याच्याकडे आहे, माझ्याकडं नाही. हा जो मत्सर आहे ना, तुम्हाला आयुष्यात आनंदी ठेवू शकेल. त्याचं त्याच्या घरी टीव्ही, आपल्या घरी टीव्ही. हा ज्याचा त्याचा विषय आहे, आपण असं मांडलं पाहिजे. परंतु काबाई रोड गावची साऱ्या ओढ म्हणजे दुसऱ्याचं सुख पाहून आपण दुःखी होणं, दुसऱ्याचं यश पाहून आपण दुःखी होणं, दुसऱ्याचं वैभव पाहून आपण दुःखी होणं, हा जर किडा आपल्या आत असेल तर हा किडा आयुष्यभर आपल्याला आनंदी राहूच देत नाही. या किड्यांचं प्रमाण जितकं जास्त तितकं दुःख जास्त, जितकं कमी तितकं दुःख कमी. लक्षात आलं? एक लक्षात ठेवलं पाहिजे, बाहेरून कशात तरी आनंद आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, एखाद्या वस्तूत आनंद आहे, ज्याच्याकडे वस्तू आहे त्याला जाऊन विचारा बरं. एखाद्याकडं नोकरी नाही, तर काहीतरी कष्ट करून जगावं लागतं. ज्याच्याकडे नोकरी आहे त्याला विचारा. अजून एक उदाहरण साधं देतो तुम्हाला. ज्या दिवशी तुम्हाला जे नोकरी लागलेली असते त्यांच्यासाठी हा विषय आहे. नोकरी लागला, ऑर्डर आला, आनंद वाटला, जॉईनिंग झाली, पेढे दिले, त्या दिवशी आनंदाचा उकळ्या फुटल्या होत्या एकाला. बऱ्याच जणाला फुटतात, आणि फुटल्या का फुटू नयेत, फुटायलाच पाहिजे. मग आता मला सांगा, नोकरी लागलेल्या तेव्हाचा किंवा ते 1 महिनाभराचा जो आनंद असतो मानला जातो, त्यावर त्या महिन्याचा पगार, त्या महिन्याचा पगार आणि आजचा पगार बघा, महत अंतर आहे, खूप अंतर आहे ना, आहे. हां, मग तेवढ्या कमी पगारात तुम्ही जे आनंद, फील गुड, फील गुड मध्ये होतात ना तुम्ही, 1 महिना जो आनंद होता, मग तुम्ही पगारामुळे, नोकरीमुळे आणि पैशामुळे आनंदी राहत असला तर मग आजही नोकरी आहे, आजही पगार वाढलेला आहे, तर मग आनंद कुठे गेला? माधव गेला कुणीकडे, तसं मग आनंद गेला कुणीकडे, असा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर मग आनंद रूपी माधव काही प्रमाणात आपल्याकडे येऊ शकतो. एक जण सकाळी फिरायला गेलेले असताना एक जण मला भेटले आणि म्हणाले, काय म्हणले, माझ्या जीवनामध्ये आता दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही म्हणले. म्हटलं कसं काय करावं म्हणले. माझ्या सोबत माझे मुलं राहत नाहीत, मी एकटाच राहतो. बरं, आणि एकटा राहतो म्हणून मी दुःखी आहे. मग सुखी कधी झाला असतात? ते जर माझ्या सोबत राहिले तर मी सुखी, नाही तर मी दुःखी. बरं, त्यांना म्हणालो, काका आपण एका वृद्धाश्रमाला जाऊन येऊत. नेरलीला इथं जवळच वृद्धाश्रम आहे, किंवा तुम्ही सांगा अजून काही आहेत ते, पहिल्यांदा तिथं जाऊत, आणखीन ठिकाणी थोडं जाऊन येऊत. म्हटलं त्याचा ना आपल्याला काय, मला वृद्धाश्रमात थोडंच राहायचं आहे. म्हटलं नाही उगाच जाऊन येऊत म्हणलं एकदा.
म्हणलं कशासाठी? तिथं गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काही, म्हणलं की तुम्हीच या जगामध्ये एकटे नाहीत. तुम्हालाच एकटं राहावं लागत नाही. घर त्यांना, तुम्ही तर तुमच्या घरात राहतात, त्यांना तर दुसऱ्याच्या आश्रमात राहायची वेळ आलेली आहे. बघ, हां, ते बरोबर आहे. त्यांना विचारा. आम्ही असं चर्चा करत असताना आणखीन एक आला. त्यानं म्हणला काय विषय चालू आहे? लेकरा बाळाचा विषय चाललाय म्हटलं. बर, सोबत नसल्यामुळं त्यानं म्हणलं मला तर पोरगच नाही म्हणलं, म्हणून मी दुःखी आहे म्हणलं. मग याच्यावर काय उपाय आहे म्हणलं? याच्यावर काय उपाय? पोरगा असलं तर मी म्हटलं सुखी राहिलं असतं का? हो, राहिलं. तुम्ही पण चला म्हणलो वर्धाश्रमामध्ये थोडं. का? त्यांनाही पोरं हातच की म्हटलं. सोडलं त्याला, अनेकांना पोरं हातच की म्हटलं. म्हणून हे लक्षात ठेवा, जगामध्ये कोट्यावधी प्राणी आहेत, पशु पक्षी आहेत. फक्त जगातला एकच प्राणी अपेक्षा करतो की माझा शेवटचा श्वास असेपर्यंत सगळेजण माझ्या हातापायाला राहायला पाहिजे. जगातला एकही प्राणी दुसरा करत नाही. मित्र, तुम्हाला एकटा असताना सुद्धा आनंदी कसं राहायचं, तर तुम्ही काय करता? काय तुम्ही कशामध्ये तरी गुंतवून घेतलं पाहिजे. सेवेचे क्षेत्र अनेक आहेत. अनेकांना कोणी नाही त्यांची सेवा करू शकता. सेवेच्या ज्यांना तुम्हाला जे दुःख वाटते ना, तशा समदुःखी माणसांना तुम्ही भेटा. समदुःखी माणसांना जर तुम्ही भेटलात ना, तुमचं दुःख कमी व्हायला काही प्रमाणात मदत होते. तुमचं दुःखापेक्षा जगात खूप दुःख आहे. दुनिया में कितना गम है, मेरा गम तो कितना कम है, असं काहीतरी म्हणतात ना तसं. तर समदुःखी माणसांना भेटा. तुमच्या दुःखापेक्षा तिथं जास्त दुःख तुम्हाला जाणवेल. आणि त्यांची काही सेवा करता का बघा. तुम्ही सत्संगात राहा. चांगले विचार सांगणारे, चांगले विचार ऐका, चांगले विचार करणाऱ्या माणसांच्या सहवासात जा. योग शिबिरं चालतात सकाळी सकाळी अनेक ठिकाणी, ते योग शिबिरात जा. आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये काम करा. SSY म्हणून आहे, त्याच्यात राहा. रामदेव बाबांचे योग शिबिर असतात, त्यांच्यामध्ये जा. अनेकदा वृक्षारोपण करणाऱ्या चळवळी आहेत, त्याच्यामध्येच त्यांच्यासोबत राहा. म्हणजे तुम्ही एकटा आहोत ही जाणीव होणार नाही. आणि जगामध्ये जे एकटेपणानं एकटेच राहिले जे आयुष्यात, त्यांचे चरित्र जरा वाचा. ज्याने स्वतः या देशासाठी, या समाजासाठी घराचा त्याग केला, अशा व्यक्तींचे चरित्र वाचा. त्यांनी स्वतःहून संसाराचा, मुलाबाळाचा त्याग केला, त्यांचे चरित्र तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की म्हणजे सोबत ना कोणी नाही म्हणून आपण मागे पडतो किंवा दुःखी राहतो, असं काय नाही. तथागत गौतम बुद्धांचं चरित्र वाचा. किंवा असे अनेक व्यक्ती आहेत, ज्या व्यक्तीची तुम्हाला मी नावं सांगू शकतो. की सिंधुताई सपकाळ एकट्याच राहिल्या. त्यावेळेस त्यांनी अनाथांची सेवा केली.
अनाथ मुलांची सेवा केली. आणि आपल्याकडे एक मुलगी होती, ती बी दुसऱ्या आता अनाथ आश्रमात ठेवून दिली. त्यामुळे हे सगळं थोडं वाचण्यामध्ये स्वतःला या म्हणजे तुमच्यामध्ये थोडी वैचारिक पातळी वाढायला, वैचारिक पातळी जशी जशी वाढत जाईल, भाव समृद्ध जितके जितके व्हाल तितके तितके तुमच्या आनंदाचा स्तर वाढेल आणि दुःख कमी होऊन जाईल. लक्षात आलं? मोदी साहेब सुद्धा आपले एकटेच राहतात, त्यांच्यासोबत कोणी नाही. बायको त्यांनी स्वतःहून सोडलेली आहे. म्हणजे तुम्ही बायका सोडा असं मला सांगायचं मात्र नाही, हे लक्षात ठेवा. मी उदाहरण दिलं फक्त इतकंच. अनेक जणांना काही अनाथ मुलं आहेत, त्यांना भेटून बघा, त्यांना तर आईवडिलांचे दर्शन पण झालेलं नाहीये, तरी ते जगतायत. त्यांना आईचं नाव सांग. मी एका अनाथ आश्रमामध्ये माझा मुलगा विनीतचा वाढदिवस साजरा केला. त्या अनाथ आश्रमामध्ये त्या मुलांना असं फेकून दिलेलं आहे जन्मल्यानंतर, अशा कचऱ्यामध्ये, कुंडीमध्ये कुठेतरी फेकलेलं. तिथले लेकरं आणून तिथं बरेच आहेत, बाकी काही असे तसे आहेत, पण अनाथ आहेत. तर त्या मुलांना अनेक मुलांना आईचं नाव सांगता येत नाही, वडिलांचं नाव सांगता येत नाही, गावाचं नाव सांगता येत नाही, काकाचं नाव सांगता येत नाही, मामीचं नाव सांगता येत नाही, मामाचं नाव सांगता येत नाही, मामीच्या पोरीचं नाव सांगता येत नाही, मेहुण्याचं नाव सांगता येत नाही, मेहुणीचं नाव सांगता येत नाही. एका आई वडिलाचं नाव सांगता आलं नाही की जगातील कितीतरी नातेचं नाव सांगता येत नाही. नाते आईवडिलांमुळे अनेक नाती आपल्याला निर्माण झालेली असतात. तर आता संत गाडगेबाबांचा विचार करा. स्वतःहून समाजसेवेसाठी घराचा आणि कुटुंबाचा त्यांनी त्याग केलेला आहे. आणि त्यांच्या मुलगा मृत्यूची बातमी ते कीर्तन करत असताना ऐकायला मिळाली, तेव्हा ऐसे गेले कोठ्यान कोठी, काय रडू एकट्यासाठी, असा त्यांनी उद्गार काढला. सगळ्या जगाच्या लेकरांना त्यांनी आपलं लेकरं मानलेलं होतं. मूल म्हणजे सुख, हा जर काही विचार तुमच्या मनात असेल तर हाही विचार करा. मूल म्हणजे सुख, नाहीतर दुःख. हे आपल्यावर झालेल्या संस्कारामुळे हे दुःख आपल्या वाटेला येते. काठीचा आधार होतील की नाही या भीतीने काही जणांना लकवा आल्यासारखं ते थरथर कापत राहतात. भविष्य काळाच्या भीतीने ते थरथरलेले असतात. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. या दिशेने काय करता येते ते का मित्र. लोक काय म्हणतील, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, लोकांना काय वाटत असेल, असा विचार करून घरामध्ये बसल्या बसल्याच थरथर करणारे काही लोक आहेत. अस्वस्थ होणारे काय आहेत, रात्री बेरात्री उठणारे काय आहेत. हो, हिवाळ्यात सुद्धा घाम सुटतो, लोक काय म्हणतील या विचारानं काही जणांना. आणि
हे जे लोक काय म्हणतील नावाचा, चार चौघ काय म्हणतील नावाचा जी गोष्ट आहे, त्या चार चौघालाही लोक काहीतरी म्हणतातच की नाही. असा जगामध्ये एकही व्यक्ती नाही मित्रांनो, जग त्याला नाव ठेवत नाही. काय? जग त्याला नाव ठेवत नाही. आणि असा व्यक्ती एकही नाही जो कोणाला नाव ठेवत नाही. सगळ्यांवर टीका होतात आणि सगळ्यांवर टीका होतात आणि सगळेच जण कमी अधिक प्रमाणामध्ये टीका करतात. टीका करणं हे अनिवार्य गोष्ट आहे. आता टीकेकडे कसं बघायचं, तुम्ही कसं हाताळायचं, याविषयी माझ्या यशाचा राजमार्ग या ग्रंथामध्ये एक छान लेख आहे. ते सगळाच काय मी इथे सांगणार नाही. तर टीकेकडे हे वास्तव म्हणून बघा. लक्षात आलं? मग तुम्हाला काही वाटणार नाही. त्या टीकेकडून काही बोध घेता येते का बघा, आणि काही सुधारणा करून घेणे शक्य आहे का बघा. सुधारणा करून काही घेण्याला वाव नसेल तर काही वाव नाही म्हणून जाहीर करून टाका. मनाला सांगा, आय एम अ बेस्ट, आय एम अ बेस्ट. लक्षात आलं? तर म्हणून ह्या लोकांना काय बोलायचं ते बोलू दे, कारण माणूस बोलते, सगळेच बोलतात. तोंड दिल्यानंतर काय करायचं हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. त्यामुळं ते बोलावं लागतं आणि माणूस सगळेजण बोलतात. त्यामुळं आपण त्याचं तेवढं काही दुःख मानून घ्यायचं नाही. एक जण म्हणाला की सर, माझं कोणी ऐकत नाही, मला कोणी समजून घेत नाही म्हणून मी दुःखी आहे. मला कोणी समजून घेत नाही, माझं कोणी ऐकत नाही म्हणून मी दुःखी आहे. मी म्हणलं, तुला का समजून घ्यावं, तुझं काय ऐकावं? तुझ्याकडं आहे लोकांना प्रेरणा देणारं, प्रोत्साहन देणारं, त्यांच्या हिताचं काय काय आहे एकदा लिहून काढ. आणि काय काय लिहून आहे ते एकदा पेपरमध्ये देऊन टाकणे, एखादा लेख तयार करून सगळ्या व्हॉट्सअपवर टाकून दे आणि मग तुझे फोन नंबर टाकून दे. मग लोक तुला फोन करतात. हे मला मुद्दे तुमचे आवडले, मी फार मनानं मन लावून ऐकलं असं म्हणणारे फोन तुम्हाला यायला लागतात आणि तुमचं मग गायडन्स लोक घेतात. तुम्हाला सांगतो, अनेक साहित्यिक आहेत की त्यांची बायको त्यांच्या पुस्तक लिहिलेल्याकडे ढुंकून बघत नाही, त्याचं काहीच वाचत नाही आणि का लिहून याच्यात काय फायदा आहे असं म्हणते. परंतु अनेक जण त्यांची पुस्तक वाचून त्यांचं जीवन बदलते आणि त्या पुस्तकामुळे त्यांचं अनेक जण कौतुक पण करतात. हे वास्तव तुम्ही एकदा स्वीकारून घ्या, म्हणजे तुम्हाला फार दुःख वाटणार नाही. मग मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडं ऐकून घेण्यासारखं जे असेल ते जगाला सांगा. जग तुमचं ऐकू लागले की मग घरातल्यानंही तुमच्या वाटू शकते, अरे याच्याकडं बरंच दिसायला ऐकण्यासारखं, काही थोडं ऐकावं एकीकडे आपलंही काही भलं होऊ शकेल अशी जाणणी होऊ शकते. घर की मुर्गी दाल बराबर हे उगच म्हटलं नाही बापू, हे जरा लक्षात ठेव. आणि बघ, लक्षात ठेवायला काही जणांकडे समजून घ्यायला आणि तुझं ऐकायला कानच नसतील तर कसं ऐकतील. काही जणांकडे दुसऱ्यांचं समजून घेण्यासाठी जो अवयव असावा लागतो, जे ऐकून घेण्यासाठी जो अवयव असावा लागतो त्याच्याकडे ते नसेलच तर कसं घेईल. त्याच्याकडे दोन्हीच हात नाही तर तुला आधार कसा देईल, त्यानं उचलून कसा घेईल. बापू तू पडलास, अरे आणि त्यानं मला उचलूनच घेतला नाही म्हणून रडत बसतोस का. अरे त्याच्याकडे दोन्ही हातच नाहीत रे बाबा, ते कसं तुला उचलून घेईल. तसं त्याच्याकडं समजून घेण्याचा अवयवच नसेल तर तुला कसं काय त्यानं समजून घेईल. आणि त्याच्याकडं ऐकून घेण्याचा अवयव नसेल तर कसं काय ऐकेल. काही जणांकडं बोलायला तोंड असतंय
पण ऐकायला कानच नसतात, हे लक्षात ठेवा. दया दाखवा अशा माणसाला, त्यांना दिव्यांग समजून काय करा, दया दाखवा. तर मित्रो, हे आणि आणखीन काही या विषयाचं चिंतन, मला जे काय वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला पटलं तर पटलं म्हणा, पटलं नाही तर सोडून द्या. उपयोगाचं असेल तर घ्या, नसलं तर नका घेऊ. कारण सगळंच लोक कसं काय घेतील. बरेच जण म्हणला सर मी खूप चांगलं सांगतो पण लोक का घेत नसावेत. बापूस, मेडिकलवर काय तू सगळेच औषधं घेतोस काय? गेल्यानंतर मेडिकलला म्हणतोस का सगळं मेडिकल मलाच देऊन टाक? तुला जे आवश्यक आहे तेवढीच गोळी, तेवढीच बाटल मागतोस की नाही? तसं जग आपल्याकडे त्यांना जे गरजेचं आहे तेवढंच घेत असते. तुझं सगळंच गरजेचं असू शकते, परंतु ते सगळ्याच्याच गरजेचं असत नाही, हे लक्षात ठेव. मग तुला काही वाईट वाटायचं काही कारण नाही. तर हे जे काही सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या बुद्धीनुसार, माझ्या समज जितके आहे तितक्यानुसार, मला जितकं कळलंय तितक्यानुसार, याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर ते पण सांगा, काही दुरुस्ती करून घेतो मी. तर मित्रो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर, आणि तुम्हाला हे विचार कोणाच्या तरी गरजेचे आहेत वाटलं तर, त्याच्याकडे टाकून बघा. दुसरे जसे मेसेज टाकतात तसे टाकून बघा. एवढी तुमच्याकडून अपेक्षा आहे. नाही टाकला तरी मला काही वाईट वाटणार नाही. धन्यवाद.